नमस्कार रसिक श्रोते हो. आज तुमच्या पुढे मी जी कविता सादर करणार आहे तिला 2005मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचा तृतीय पुरस्कार मिळाला होता. ही कविता शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आहे आणि कवितेचं शीर्षक आहे गहाण. रोजच्या कटकटीनं मायचं असं शिवराळ होणं, रोजच्या कटकटीनं मायचं असं शिवराळ होणं आणि बाबाच्या हडकुळ्या शरीरानं तणतणत शेतावर निघून जाणं. रोजच्या कटकटीनं मायचं असं शिवराळ होणं आणि बाबाच्या हडकुळ्या शरीरानं तणतणत शेतावर निघून जाणं. मी रोजच बघत आले फुटक्या खापराचं खालीच राहणं. मी रोजच बघत आले फुटक्या खापराचं खालीच राहणं आणि विटक्या कपड्याचं फाटत जाणं. काळ्या मातीलाही न यावा इतका उमाळा, काळ्या मातीलाही न यावा इतका उमाळा बाबाच्या गार पडलेल्या डोळ्यांना यावा. काळ्या मातीलाही न यावा इतका उमाळा बाबाच्या गार पडलेल्या डोळ्यांना यावा आणि फाटक्या कपड्या शरीराला झाकत रोजचाच दिवस जावा. आणि फाटक्या कपड्या शरीराला झाकत रोजचाच दिवस जावा. पावसाळी ढग शोधणारे आषाढभूत डोळे, पावसाळी ढग शोधणारे आषाढभूत डोळे मनामध्ये दुःखाचे चाचड उगवीत. पावसाळी ढग शोधणारे आषाढभूत डोळे मनामध्ये दुःखाचे चाचड उगवीत आणि शेतावरच्या दाण्याचे जळालेले अंकुर रात्र रात्र जागवीत. पावसाळी ढग शोधणारे आषाढभूत डोळे मनामध्ये दुःखाचे चाचड उगवीत आणि शेतावरच्या दाण्याचे जळालेले अंकुर रात्र रात्र जागवीत. दुबार तिबार पेरण्या कर्जाचे डोंगर रचत होत्या, दुबार तिबार पेरण्या कर्जाचे डोंगर रचत होत्या आणि सावकाराच्या धमक्या गळ्याशी फास बसवत होत्या. मी पाहिलंय बाबांचं रात्रभर अविश्रांत जागं राहणं. मी पाहिलंय बाबांचं रात्रभर अविश्रांत जागं राहणं आणि पाणवलेल्या डोळ्यांनी आम्हा माय लेकींना पाहणं. मी पाहिलंय बाबांचं रात्रभर अविश्रांत जागं राहणं आणि पाणावलेल्या डोळ्यांनी आम्हा माय लेकींना पाहणं. त्या दिवशी अशीच एक रात्र झाली, त्या दिवशी अशीच एक रात्र झाली कधीही न संपण्यासाठी. त्या दिवशी अशीच एक रात्र झाली कधीही न संपण्यासाठी आणि पहाट झाली ती बाबांच्या उत्तर क्रियेसाठी. आणि पहाट झाली ती बाबांच्या उत्तर क्रियेसाठी. गहाण खतावर आमची जमीन घर सारं काही गेलं होतं. गहाण खतावर आमची जमीन घर सारं काही गेलं होतं. मायचं ठणकणारं सुरकुतलेलं म्हातारपणही गहाण पडलं होतं. मायचं ठणकणारं सुरकुतलेलं म्हातारपणही गहाण पडलं होतं. आणि गहाण पडलं होतं माझं फुलू पाहणारं आयुष्य. आणि गहाण पडलं होतं माझं फुलू पाहणारं आयुष्य. लेखन आणि अभिवाचन निकिता रत्नपारखी. धन्यवाद.